आज मी दुधी भोपळ्याचे पराठे बनवले आहे. भोपळा तर असा कुणालाच खायला नाही आवडत, पण त्याचे पराठे किंवा धपाटे बनवून खाल्ले तर नक्कीच खायला आवडतात. तर एक मिक्सरचं जार घ्या, त्याच्यामध्ये हिरवी मिरची, थोडासा लसूण, थोडीशी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ ॲड करून पेस्ट बनवून घ्या. एका बाउलमध्ये किसलेला भोपळा घ्या, त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ थोडंसं कमी ॲड करा, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ थोडं जास्त प्रमाणात ॲड करा आणि याच्यामध्ये तीळ भरभरून टाका, जितके तुम्हाला टाकायचे तेवढं. तिळाने टेस्ट पण छान येते आणि मला स्पेशली खूप आवडतात. सो जी बनवलेली पेस्ट आहे ती पण ॲड करा आणि थोडं थोडं प्रमाणात पाणी ॲड करून याचं पीठ जे आहे ते तुम्हाला खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळी बनवायचं नाही, थोडं मीडियम वेमध्ये बनवा, कारण की आपल्याला याचे धपाटे थापायचे आहेत. तर एका गमजा घेतलेला आहे, तो छान भिजवून घेतलेला आहे मी, पाटावर तो टाकला आहे. खाली थोडंसं पाणी लावून त्याच्यावरती ही धपाटं छान असं थापून घेतलेलं आहे, बघू शकता. आणि छान असं तव्यावरती टाकून घ्या, तवा छान गरम झालेला पाहिजे. असं बघू शकता किती छान झाले. याच्यासोबत मी थोडासा एक चीज धपाटाही बनवला आहे. तर एका धपाट्यावरती मी चीजची एक स्लाईस ॲड केलेली, तुम्ही पुढे बघू शकता. चीजची स्लाईस आहे, त्याच्यावरती दुसरा एक धपाटा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर खूप सारं बटर ॲड केलेलं आहे. सिरियसली असं एकदा बनवून बघा, तुम्ही खरंच फॅन. इतकं चीज छान स्प्रेड होतं आणि टेस्टलाही इतकं छान लागतं ना. लिटरली तुम्ही असं एकदा बनवून खा आणि मला नक्की सांगा की कसं वाटतं ते. सो खरंच मी सुगरण आहे. थँक्यू सो मच.